पुण्यातील विमाननगर परिसरात राहणारे सुनील जोशी हे एका माहिती तंत्रज्ञान म्हणजे IT कंपनीत उच्च पदावर कार्यरत होते। तर त्यांची मानसी जोशी यांच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडलेला आहे। असं अंघोळ करताना काय झालेलं आहे ते पहा। जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या। मानसी जोशी एका खाजगी शाळेत शिक्षिका होत्या। त्यांचे आयुष्य अत्यंत सुखी आणि समाधानी होते। त्यांना 12 वर्षाची आर्या आणि 7 वर्षाचा पार्थ अशी 2 प्रेमळ मुले होती। परंतु शनिवारी हा दिवस जोशी कुटुंबासाठी एक सामान्य सुट्टीचा दिवस होता, जो अचानक त्यांच्या आयुष्यातील सर्वात भयानक दिवस बनला। सकाळी 7:30 वाजता सुनील मॉर्निंग वॉकसाठी सोसायटीच्या बाहेर पडले। त्यांची दोन्ही मुले शाळेच्या तयारीसाठी लवकरच उठून शाळेत खेळत होती, तर मानसी स्वयंपाकघरात न्याहारीची तयारी करत होत्या। सुमारे 8 वाजता मानसींनी अंघोळीसाठी बेडरूमला लागून असलेल्या बाथरूममध्ये प्रवेश केला आणि गॅस गिझर सुरू केला। पण पुणे शहरात थंडीचा तडाखा जाणवत असल्याने गरम पाण्याची गरज होती। आता सुनील 9 वाजता परतले। त्यांनी पाहिले की मुले हॉलमध्ये शांतपणे कार्टून्स बघत आहेत। न्याहारीचा सुगंध स्वयंपाकघरात दरवळत होता, पण मानसी अजूनही बाथरूममधून बाहेर आल्या नव्हत्या। आज खूप वेळ झाला असा विचार करून सुनील यांनी बाथरूमच्या दिशेने पाऊल टाकले। बाथरूमचा दरवाजा आतून बंद होता आणि दरवाजाच्या खालून पाण्याची बारीक धार येत होती। सुनील यांनी दरवाजावर थाप मारली आणि मानसीला आवाज दिला, मानसी खूप वेळ झाला, तू ठीक आहेस ना? आतून कोणताही प्रतिसाद आला नाही। सुनील यांनी पुन्हा 2-3 वेळा मोठ्याने आवाज दिला। पूर्ण शांतता। त्यांच्या मनात भीतीची एक थंड लहाट पसरली। त्यांनी त्वरित शेजाऱ्याला मदतीसाठी बोलावले। शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी तातडीने बाथरूमचा दरवाजा तोडला। आतले दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते। मानसी जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या होत्या। बाथरूममध्ये पाण्याची वाफ आणि एक विचित्र आणि सौम्य वास भरलेला होता। सुनील आणि शेजाऱ्यांनी लगेच मानसीला उचलले आणि तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले। रुग्णालयात डॉक्टरांनी मानसी यांची तपासणी केली, पण खूपच उशीर झाला होता। मानसीला मृत घोषित करण्यात आले। कुटुंबावर आणि उपस्थितांवर मित्रांवर मोठा आघात झाला। आता असं का झालं? डॉक्टरांनी मृत्यूस कारणीभूत असलेले कारण सांगितले, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला एकच धक्का बसला। तुमच्यासोबत सुद्धा असा धक्कादायक प्रकार घडू शकतो, त्यामुळे तुम्ही आत्ताच ही घटना पहा। आता यामुळे सुनीलला मोठा धक्का बसला। गॅस गिझरमुळे तयार झालेले विषारी कार्बन मोनॉक्साईड वायू हे मानसीच्या मृत्यूचे कारण होते। ते कसे ते पहा। रुग्णालयाचे आपत्कालीन विभागाचे प्रमुख डॉक्टर अभिजित पाटील यांनी स्पष्ट केले की बाथरूममध्ये हवा खेळती राहण्यासाठी व्हेंटिलेशन पुरेशी जागा नव्हती। गॅस गिझर सतत चालू असल्याने ज्वलनामुळे कार्बन मोनॉक्साईड म्हणजे CO वायू तयार झाला। हा वायू रंगहीन आणि गंधहीन असतो, त्यामुळे तो हवेत मिसळल्यानंतर रुग्णाला काही सेकंदामध्ये गुदमरल्यासारखे वाटू लागते। हा विषारी वायू श्वासवाटे शरीरात गेल्याने रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली आणि मानसी यांचा जागेवरच मृत्यू झाला। पुण्यासारख्या महानगरातही अशा घटना घडतात, यावर लोकांचा विश्वास बसत नव्हता। सुनील आणि मानसी यांची मुले आर्या आणि पार्थ अजूनही आईची वाट बघत होती। त्यांच्या निरागस चेहऱ्यावर आता आयुष्यभराच्या दुःखाची छाया पडली। संपूर्ण जोशी कुटुंबावर आणि त्यांच्या मित्रांवर या दुर्दैवी घटनेमुळे मोठा आघात झाला। एका क्षणात एका सुखी कुटुंबाचे चित्र पूर्णपणे विस्कटले। गॅस गिझर वापरताना योग्य व्हेंटिलेशन म्हणजे हवा खेळती राहण्याची सोय असणे खूप गरजेचं आहे आणि बहुतेक लोक ही चूक करत असतात। गॅस गिझरच्या सुरक्षित वापराबाबत जागरूक करण्यासाठी योग्य पद्धतीने तयारी केली पाहिजे किंवा जनजागृती केली पाहिजे। पुण्यातील विमाननगर परिसरात राहणारे सुनील जोशी वय वर्ष त्यांचं 40 हे एका माहिती तंत्रज्ञान IT कंपनीत उच्च पदावर कार्यरत होते। तर त्यांची पत्नी मानसी जोशी एका खाजगी शाळेत शिक्षिका होत्या। त्यांचे आयुष्य अत्यंत सुखी आणि समाधानी होते। त्यांना 12 वर्षाची आर्या आणि 7 वर्षाचा पार्थ अशी 2 प्रेमळ मुले होती। परंतु शनिवारी घडलेल्या या घटनेनंतर अक्षरशः जोशी कुटुंबावर एका सामान्य सुट्टीचा दिवस होता, परंतु अचानक त्यांच्या आयुष्यातील सर्वात भयानक दिवस हा बनलेला आहे। सकाळी 7:30 वाजता सुनील मॉर्निंग वॉकसाठी सोसायटीच्या बाहेर पडले होते आणि तेव्हाच मग ही संपूर्ण घटना घडलेली आहे। तेव्हा थंडीमध्ये तुम्ही काळजी घेतली पाहिजे। गिझरचा जरी वापर करत असला तरी सुद्धा तुम्ही काळजी घेतली पाहिजे। अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या।